एकूण 3 संघ या स्पर्धेमध्ये अजूनही आपली दावेदारी पेश करत असताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. चला खेळाडूंना विनंती मित्रांनो, टीम मीटिंग नाहीये आणि फलंदाजी करणारा संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली लगेच आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरवायची. द मॅन इन फॉर्म अर्थातच सुरेश मोहिते पहिल्या इनिंगमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये पहिल्या सामन्यामध्ये, परंतु हा असा खेळाडू आहे की ज्या खेळाडू नेहमी मोठ्या सामन्यांमध्ये मोठी कामगिरी या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून खेळाडूला बडे मंच के खिलाडी म्हणून निश्चितच संबोधलं जातं आणि असा सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच रणनीती आखली गेली. नरळे सारखा आघाडीचा गोलंदाज आपण या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहणार आहोत. एकीकडे जे मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, ज्यानं नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र जर आपण पाहिलं तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक अर्थात दीपक शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला जाणारा, प्रतीक ठाकूर याच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आता मैदानाच्या दिशेनं होताना आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर या तर सामना क्रमांक 9 या ठिकाणी आपण पाहतोय. एकूण 12 संघांचा या स्पर्धेमध्ये समावेश. अर्थातच एकूण 11 सामने आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान अतुल सरांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. खरं तर टेनिस क्रिकेट बरोबरच लेदर क्रिकेटमध्ये ज्यांच्या खेळाचा नेहमी बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो, सन्माननीय अतुल शेठ भगत साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं आपण करूयात शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर, सध्याच्या घडीलाही ते लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं आहे. यावेळेला मात्र स्वागत केलं जात आहे गोलंदाजाचं. अगदी पहिल्या चेंडूवरती आमच्या मुख्य मंचाला दिली जाते मानवंदना. सुरेश मोहितेच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. पाहिलं तर रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांतदादा फाळके यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी निश्चितच दिलं जाईल. आमच्या मुख्य मंचावरती जर आपण पाहिलं तर आदरणीय अतुलदादा भगत साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. टेनिस बरोबरच पनवेल तालुक्याच्या लेदर क्रिकेटचं प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना पाहिलं. एक जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतो आणि नुकत्याच झालेल्या RPL अर्थातच रोटरी प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पॅडलाईन वरचा चेंडू होता, मनगडाच्या साह्याला चेंडू वळवलाय. कमालीचे एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. टाळ्यांचा गजर होतोय मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीचे एफर्ट्स, या प्रकारचं एफर्ट्स तुमचं जर का असेल ना तर संघाची कामगिरी निश्चितच उंचावलेली आपल्याला पाहायला मिळेल. राजू नरळे गोलंदाज, वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक हातात असताना उपांत्यपूर्व फेरीची लढत. या सामन्यातील विजेता संघ हा उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. या अगोदर जर पाहिलं तर शिवस्वराज्य संघानं उपांत्य फेरीमध्ये आपला सुद्धा प्रवेश सुनिश्चित केला आहे, परंतु इथे मात्र दिशा भरकटलेत. पॅड लाईन वरचा चेंडू आणि त्याचा खरपोच समाचार. सुरेश मोहितेच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर गाडी फाईनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आक्रमक होताना सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी 12 धावा धावफलकावरती आल्यात. 1 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेला आहे. खरं तर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तरी देखील डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मात्र मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत. 2-4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 षटकार, 1 चौकाराच्या मदतीनं 14 धावा धावफलकावर. एकात मोठा फटका इथून शोधण्याचा प्रयत्न जरूर असेल. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. याही वेळेला पावलांचा वापर केलाय. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा मानस होता. चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये, परंतु जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सुरेश मोहिते मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती बाद झाले होते 0 या धावसंख्येवरती. कदाचित त्याची भरपाई करताना आपल्याला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आक्रमक झालेत, जवळपास 2 चौकार 1 षटकार 2 दुहेरी अशा वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती खेळताना पुन्हा एकदा पॅड लाईन वरतीचा चेंडू होता आणि त्याचा खरपूर समाचार. आणखीन एक दमदार स्ट्रोक सुरेश मोहितेच्या बॅट मधून निघालेला या षटकातील हा तिसरा चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्त्याखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय एकूण 22 धावा. दमदार सुरुवात, 3 षटकांची ही लढत, 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. एकीकडे जर पाहिलं तर दीपक शेठ चव्हाण यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा, प्रतीक ठाकूर याच्या संघ नेतृत्वाखाली खेळणारा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस अर्थातच आनंद माने आणि ऍडव्होकेट तुषारदादा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपण या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय. सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. 3 षटकांची ही लढत असेल. पहिल्या षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती आल्यात. मनोवैज्ञानिक दबाव या ठिकाणी बनवला जातोय. सुरेश मोहिते जवळपास 3 चौकार 1 षटकार आणि 2 दुहेरी धावा, 6 ही स्कोरिंग शॉट्स आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. राजू नरळे सारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल आणि पहिल्या षटकामध्ये उभारल्या गेलेल्या 22 धावा बरंच काही या ठिकाणी सांगून जात आहे. कदाचित दोनही खेळाडूने एक मानस बनवला होता, पहिले 6 चेंडू मी फेस करणार. कदाचित या हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. आता षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. युवा गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली गेली आहे आणि समोर मात्र या संघाचा संघनायक अर्थातच कॅप्टन प्रतीक ठाकूर ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर याही षटकामध्ये आक्रमक फलंदाजी मैदानावरती होणार. 3 षटकांमध्ये 50+. जर का धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या तर एक चांगली फायटिंग टोटल निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळू शकते. कारण धावांचा पाठलाग करणं ही देखील ओळख राहिली आहे. राहुल जाधव सारखा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकूणच पाहिलं तर मात्र या धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग होणार. राजू नरळे आहे, त्याचबरोबर दत्तानं मागील सामन्यामध्ये खूप चांगली खेळी या ठिकाणी साकारली होती. यष्टीरक्षकाच्या ठीक मागे उभा असणारा हा खेळाडू आपण पाहतोय आणि बरेचसे युवा चेहरे या संघामध्ये दिले गेलेत. मंगेशचा देखील आपण उल्लेख केला तर मंगेशचाही या ठिकाणी खूप मोठा फायदा या संघाला जरूर मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार, इथे टायमिंग परफेक्ट आहे, प्लेसमेंट आहे, 2 क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र दुसरी धाव या ठिकाणी धाव फलकावरती. एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय. प्रतीकही त्या चेंडूकडे केवळ पाहत राहिला, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिला. अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं हा फटका खेळण्याचा मानस होता. प्रॉपरली टाइम देखील झाला होता चेंडूपर्यंत. वाऱ्याचा जो अगेन्स्ट द विंड ज्यावेळेला तुम्ही फटकेबाजी कराल ना त्यावेळेला चेंडू फारसं अंतर ट्रॅव्हल करत नाही आणि तेच चित्र यावेळेला पाहायला मिळालं. हाच फटका जर का ऑन साईडला असता तर मात्र खूप लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. गोलंदाजाचा चांगला कमबॅक. एकूणच पाहिलं तर या सत्रातील पहिला निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आहे समाधान आणि समाधानला मात्र संघनायकाच्या समाधानकारक गोलंदाजी ही निश्चितच मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. इथून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला जाईल का. लोअर फुलटॉसचा चेंडू होता, प्रॉपरली टाइम नाहीये. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत. प्रयत्न जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी झेल जमिनीवरती दान होतोय. आणखीन एक संधी या षटकांमध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, परंतु लगातार रन्स धावफलकावरती येत आहेत. सातत्यानं धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच कारण आहे की या षटकामध्ये 2चा पाडा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 4 चेंडूंचा खेळ झाला, 1 चेंडू निर्धाव आणि धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आतापर्यंत 6. थोडासा शारीरिक थकवा दोनही खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुरेश मोहिते आपण पाहतोय 3 चौकार 1 षटकार आणि 2 दुहेरी स्वरूपाच्या धावा त्यांना पहिल्या 6 चेंडूमध्ये एकवटल्या. आणि या षटकाचा विचार केला तर प्रतीकनं 1 चेंडू निर्धाव खेळलाय आणि 3 दुहेरी स्वरूपाच्या धावा. संघाची एकूण धावसंख्या 28. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू थांबणार नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक येतोय, कंप्लीट केला जातोय झेल. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज होतोय बाद. मंगेशने टिपलाय हा अप्रतिम झेल.
तर या ठिकाणी आपण पाहतो पहिला फलंदाज गमावला गेला. एकूणच जर पाहिलं तर मंगेशनं हा झेल टिपला आणि मंगेशसाठी रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत दादा पाळके यांच्या माध्यमातून मात्र 500 रुपयांचा पारितोषिक. विकेटसाठी देखील आपण पाहिलं तर श्रीकांत दादाच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच पहिली विकेट, ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची तलाश होती, खऱ्या अर्थानं ती विकेट मात्र गोलंदाज समाधाननं मिळवून दिली आहे. आणि जसं आपण उल्लेख केला की समाधानकारक गोलंदाजी समाधान करणार का, आणि त्याचं प्रत्युत्तर होय. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकलेत, 6 धावा खर्च केल्यात, 1 चेंडू डॉट फेकलाय आणि एक महत्वाची विकेट प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक त्यानं तंबूच्या आश्रयाला परतवलाय. नवीन बॅटर बाहुबली ऑफ कळंबोली क्रिकेट अर्थातच अजिंक्य खटकाळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक दिप्पाड शरीरयष्टीचा फलंदाज, षटकारांची भाषा बोलणारा हा असा खेळाडू आहे की जो प्रत्येक डावाची सुरुवात ही षटकारानं करतो. ही ओळख या खेळाडूची. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स, आणि या चेंडूवरती भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. चेंडू काही प्रेक्षक आमचे त्या ठिकाणी दर्शवत आहेत की होय, अजिंक्यनं मात्र आल्या आल्या आपली ओळख प्रस्थापित केली आहे. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अजूनही पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. येस, इट्स अ 6. 6 धावा, षटकार. खर्च केल्या गेल्या होत्या. आघाडीचा गोलंदाज राजू नरळे ज्यानं 1 षटक 0 निर्धाव 22 धावा, कोणत्याही प्रकारची सफलता नव्हती, परंतु समाधान षटकाच्या अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकारानं धावा खर्च केल्या. 1 षटक 0 निर्धाव 12 धावा आणि 1 फलंदाज बाद. बाद होणारा एकमात्र फलंदाज प्रतीक ठाकूर ज्यानं 4 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 6 धावांचं योगदान दिलं. आणि नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, 1 चेंडूंचा सामना करत षटकारानं आपल्या डावाची सुरुवात करणारा सिक्सर किंग अर्थातच बाहुबली ऑफ कलंबोली क्रिकेट अजिंक्य मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहा, पहिले 6 चेंडू सुरेश मोहिते आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकातील 6 चेंडू ते नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा होते. आणि कदाचित मानस या ठिकाणी असेल की या षटकातील 6ही चेंडू जर का मी स्ट्रायकिंग एंडला राहिलो तर एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभारली जाऊ शकते. 2 षटकांचा खेळ संपलाय, 1 गडी बाद, 34 ही धावसंख्या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगवान आणि आणखीन एक तेसरात गोलंदाज. येस, या ठिकाणी समाधान आहेत. मागील षटक प्रसादने टाकलं होतं, यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला विकल्प गोलंदाजीचा, कारण इथून देखील रोखलं गेलं 40च्या आतमध्ये. तर मी म्हणेन एक चांगला गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या खरं तर 22 धावा धावफलकावरती आल्या. आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 पैकी 5 चेंडू हे लेगस्टिक वरती केले गेले होते. थोडंसं दिशा भरकटल्याचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी या राजू नरळे यांच्याकडून पाहायला मिळालं. खरं तर आघाडीचे गोलंदाज आहेत सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 40+ संघाकडून देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकत्याच झालेले रसायनी या ठिकाणी 40+ मास्टर्स बिग बॅश या स्पर्धेमध्ये देखील त्यांना परफॉर्म करताना आपण पाहिलं. आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांच्याकडून केली गेलेली जी चूक आहे, इतर गोलंदाज कमालीची गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र अजिंक्य सुरुवात जरी षटकारानं केली असली तरी इथे मात्र थोडंसं अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतात. थोडासा फंबल नवनाथ आहेत त्या ठिकाणी आय थिंक. आणि तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं. पहिल्या 2 चेंडूंवरती एकूण धावांचा विचार केला तर या षटकामध्ये 3 धावा आल्यात. आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद, 37 ही धावसंख्या धावफलकावर. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर डेफिनेटली क्षेत्ररक्षक नवनाथ त्या ठिकाणी होते. अगदी कोणी पंजा या नावाने देखील सुप्रसिद्ध खेळाडू, परंतु इथे मात्र फुल अर्लेनचा चेंडू आणि बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. दांड्या गुल, फलंदाज होतोय बाद. अजिंक्य खटकाळे बॅक टू द पॅव्हेलियन.
डीजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसरा फलंदाज गमावला गेलाय. अजिंक्य अति आक्रमक होण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजिंक्यचा पाहायला मिळाला. खरं तर सागरला थोडंसं मागे ठेवलं गेलं, अजिंक्यला पुढे पाठवलं. कदाचित 4 ऐवजी हा सामना आहे आणि 3 षटकांच्या सामन्यांमध्ये सागर ऐवजी अजिंक्य हा चांगला विकल्प पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कदाचित संघनायकाने हे बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संघाची एक रणनीती असते, एक स्ट्रॅटर्जी असते. सुरेश मोहितेवरती यावर्षी खूप मोठी जबाबदारी दिली गेली आहे. ॲज अ ओपनर त्या खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. खरं तर गोलंदाजीमध्ये आतापर्यंत या वर्षामध्ये गोलंदाजी करताना सुरेश मोहितेला पाहिलेला नाही आहे, परंतु तो एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी देखील आपण बहुतांश स्पर्धांमध्ये या गोलंदाजाकडून पाहिली आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अगदी बॉलर्स बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनला डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल आणि सागरनं मात्र आल्या आल्या सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. त्याला ठाऊक आहे की मागील 2 षटकं सुरेश मोहिते मैदानावरती उभा आहे. आयसाईट या खेळाडूची सेट आहे आणि जर का या खेळाडूला चेंडू मिळाले, या षटकाचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 पैकी किमान एक मोठा फटका सुरेशच्या बॅटमधून निश्चितच पाहायला मिळू शकतो. एकूण धावा धावफलकावरती 2 गडी बाद 38 धावा. 7 चेंडूंमध्ये 23 धावा सुरेश मोहितेच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाल्या, ज्यापैकी 6 चेंडूमध्ये 22 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र सिंगल पाहायला मिळाले. आणखीन एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर जोरकस प्रहार काढायचा मानस होता, परंतु यॉर्क लेनचे चेंडू, मी सुरुवातीला देखील म्हटलं की शेवटच्या षटकामध्ये सर्वाधिक प्रभावी अस्त्र काय असेल वेगवान गोलंदाजाचं, तर ते यॉर्क लेनचे चेंडू आहेत. आणि विकेटच्या अंतिम चरणामध्ये समाधानकडनं टाकली गेलेली ही गोलंदाजी, अगदी समाधानपूर्वक कामगिरी. दुसऱ्या षटकामध्ये प्रसादचा वापर केला गेला होता. प्रसादनं ही देखील संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवणारी गोलंदाजी केली. जरूर शेवटच्या चेंडूवर षटकार आला, परंतु प्रतीक ठाकूरची महत्वाची विकेट त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. या दरम्यान गोलंदाज समाधान, कमालीची गोलंदाजी आहे. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याऐवजी चेंडूपासून दूर जाताना पाहायला मिळाले. बॅकअपला खेळाडू नाही, यामुळे चेंडू अडवण्याला प्राथमिकता दिली, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने एक्स्ट्रा बाउन्स घेतला, गेला थेट सीमारेषेच्या पलीकडे. धावा धावफलकावरती आल्या 43 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 44 धावांचं. आणि यानंतर खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय इकडेसाठी जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल, आपल्या समोर जुळले जातात. मराठीचा आणखीन एक अप्रतिम आवाज, प्रशांत पुजारी. या दरम्यान जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे, क्रिकेट या खेळावरती निष्णांत प्रेम करणार असं एक व्यक्तिमत्व आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्यांचा खेळही आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर लेदर क्रिकेटमध्ये पनवेल तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना ज्यांना आपण पाहिलं ते आदरणीय अतुलदादा भगत साहेबांचा हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करताना, अतुलदादांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक सचिनदादा ठोंबरे अर्थातच शिवा यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं हा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. या दरम्यान जर पाहिलं तर ज्यांचं नुकतंच आमच्या मुख्य मंचावरती शुभागमन झालंय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या मैदानावरची सर्वाधिक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, अर्थातच मनसे चषकाचे यशस्वी आयोजक आणि एक दमदार नेतृत्व सन्माननीय राहुल शिरीष चव्हाण साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, गुड मॉर्निंग. संघाचे सर्व आदरणीय अतुलदादा यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेला भेट दिली, याबद्दल नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती नुकतीच त्यांचं शुभागमन झालंय. अर्थातच आपण पाहतोय राहुलदादा चव्हाण, अर्थात मनसे चषकचे यशस्वी आयोजक. एखाद्या खेळाडूचं वय नसेल त्याहून अधिक वर्ष
ज्या स्पर्धेला कळंबोलीकरांनी भरभरून प्रेम दिलं. अर्थात आपल्या सर्वांचीच लाडकी मनसे चषक 2025 ची स्पर्धा येत्या शनिवार रविवार आपल्या सर्वांच्या भेटीला येते आणि त्याचेच प्रमुख आयोजक अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण संहितेचा एक लढवय्या चेहरा राहुलदादा चव्हाण यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तर नक्की साहेबांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात, आभार व्यक्त करूयात आणि सर्वांना मात्र पुनश्च एकदा घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की पहिल्या सत्राचा झालेला आहे खेळ समाप्त. 43 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. 44 धावाचा पाठलाग करायचा आहे. अवघड लक्ष जरूर आहे, परंतु क्रिकेट इथे सर्व काही शक्य आहे. धावसंख्येचा आलेख जर का सांगायचा म्हणला ना तो खूप वरती गेलाय, परंतु या धावसंख्येचा देखील पाठलाग केला जाऊ शकतो. सर्व काही शक्य आहे या मैदानावरती, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की छोटा पॅकेट बिग डायनामोज अर्थात राहुल जाधव हा स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय सागर दरेकर यांच्यावरती P1 च्या षटकामध्ये विश्वास दर्शवला गेलाय. महत्वाचं षटक असणार आहे, निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये जर का थांबवलं गेलं तर ही सर्वाधिक चांगली बाब असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. परंतु 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 फोर्स फिटनेस जय मल्हार स्मॅश या संघाला माहितीये पहिल्या षटकामध्ये किमान 15च्या पुढे जर का गाडी गेली तर या ट्रॅक वरती आपण देखील धावू शकतो. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ भरपूर काय सांगेल, परंतु सध्याच्या घडीला फोकस करूयात मैदानाच्या दिशेने. नाव बॅक टू द क्रिकेट, जाऊयात मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू सागर दरेकर राईट अप ओव्हर द विकेट, सामना करतील राहुल. तर पहिली धाव इथे मात्र एकजूट केली जाते. धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जाते. धाव फलकावरती धावसंख्येचा श्रीगणेश मात्र केला जातोय. ज्या प्रकारचं वक्तव्य थोड्याच वेळ आधी प्रवीण सरांनी केलं की गेली कित्येक वर्ष सातत्याने निरंतर न थकता न थांबता एक अविरत प्रवास मनसे चषक 2025 मनसे चषकचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आता हा प्रवास मात्र 2025च्या पर्वामध्ये येऊन थांबलाय. एखाद्या खेळाडूचं वय देखील नसेल ना प्रवीण सर, त्याहून अधिक वर्ष सातत्याने ही स्पर्धा या मैदानावरती पार पाडली जाते. कौतुक करावं लागेल. असंख्य सारे उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी पाहिलेत, परंतु प्रत्येकाच्या साक्षीला जर कुठली स्पर्धा उभी असेल तर ती म्हणजे मनसे चषक कळंबोलीची स्पर्धा. मोठमोठे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. कित्येक रिटायर झाले, कितीतरी आगमन झाले, परंतु ही स्पर्धा मात्र अद्याप देखील प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करते, जी मात्र येत्या शनिवार आणि रविवारी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दिग्गज तारे सितारे, मोठे राजकीय चेहरे सर्व पाहायला मिळणार. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय जरूर. लॉंगॉलच्या दिशेने 6 धावांची मोहर. आलाय छक्का, कमालीचा फटका राहुलच्या बॅटीवरून. ओहो क्या बात, लाजवाब. प्रवीण सर गरज होती या फटक्याची आणि या फटक्याने आता मात्र वातावरण टाईट केलं मित्र, एवढंच म्हणेन. काय कमालीचा फटका. मी आधीच सांगितलं होतं छोटा पॅकेट बिग डायनामोज. राहुल जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस या संघासाठी मी तर एवढंच म्हणेन की आशेचं किरण सातत्याने लुपलुपत राहणार आहे आणि राहुलला थोडासा संयम दाखवावा लागेल. राहुलला एक मी तर म्हणाल की एक कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट खेळावं लागेल. आणि हो, राहुलला हे सर्व काय माहिती आहे. एक शांत स्वभावाचा तेवढाच आक्रमक खेळाडू जो मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका जरूर आलाय. अजून एक मोठा फटका पाहायला मिळेल का? 8 धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अकुटप्प्याची लाईन यावेळेस मात्र आपण पाहतो हुक केलाय जरूर. ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये सापडलाय राहुल. फटका फसतोय, कॅच कंप्लीट. मोठा मासा गळाला. राहुल बॅक टू द डगआउट. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे चषक आणि या स्मृती चषकामध्ये मात्र आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आपण पाहतोय की अगदी सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर मान्यवरांनी मात्र उपस्थिती दर्शवली आणि आज मात्र आपण पाहतोय की स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 चा पहिलाच दिवस, क्वार्टर फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. मित्र कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून संभाजीराजे सदैव आपल्या काळजामध्ये एक जागा बनवून गेलेत. आयुष्यामध्ये मित्रांनो काय कमावलं याहून अधिक महत्वाचं असं आहे की एक मित्र असा कमवा ज्याच्या खांद्यांवरती डोकं ठेवून आपण रडू शकतो, ज्याच्या खांद्यांवरती आपण आपलं दुःख सांगू शकतो, आपल्या सुखाचा साथीदार बनू शकतो. आणि हो यस, यावेळेस मात्र आपण पाहतो लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला सुरेश मोहिते. काय कमालीचं क्षेत्रक्षण आहे. व्हॉट अ एफर्ट.
आज आज एक वेगळा सुरेश मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची शरीरयष्टी पाहिली ना प्रवीण सर, प्रत्येक जण असंच म्हणेन की हा पळेल का, परंतु जेव्हा तुम्ही सुरेश बरोबर बसाल, त्याच्यावर टाइम स्पेंड कराल, तर त्याच्यासारखा चांगला ॲथलेटिक कदाचितच तुम्हाला पाहायला मिळेल. चर्चा चाललेली मैत्रीची, चर्चा चाललेली संभाजी राजेंची. अर्थातच एक हक्काचा मित्र असा असावा जो प्रत्येक सुख दुःखामध्ये आपला असावा. सुखामध्ये प्रत्येक वेळेला आमंत्रण द्यावं लागावं त्याला, परंतु दुःखामध्ये आपल्या आधी तो हजर असावा. असा एक चेहरा आज मात्र आपल्या बरोबर नाहीये, परंतु त्याच्या असंख्य साऱ्या आठवणी मात्र निश्चित स्वरूपाने आपल्या बरोबर आहेत. असे भरपूर सारे उदाहरणं या मैदानावरती आहेत, ज्यांना मात्र संभाजींचा सहवास लाभला आणि त्यांच्या सहवासामुळे जीवनाला एक वेगळा आकार आणि उकार मिळाला. तुम्ही रूप पाहता, आम्ही हृदय पाहतो. तुम्ही रूप पाहता, आम्ही हृदय पाहतो. तुम्ही स्वप्न पाहता, आम्ही सत्य पाहतो. तुम्ही जगामध्ये मित्र पाहता, आम्ही मित्रामध्ये जग पाहतो. असा संभाजी आज आपल्या बरोबर नाहीये आणि त्याच्या या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला गेलाय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज थोडेसे फंबल होत आहेत, फलंदाजांना करतायत आणि इथे मात्र विकेटचं पतन होतंय. मंगेश बागल एक चांगला फलंदाज, एक चांगल्या धाटणीचा फलंदाज, जो मात्र बादहून तंबूच्या आश्रयाला चाललाय. चुकीचं कॉलिंग आहे बघा. राहुल बाद झाले आणि त्याच्यानंतर नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. आलेला प्रत्येक खेळाडू सामंजस्यपणा सोडतोय, संयमाचा बांध तोडतोय, चूक करतोय आणि या चुकावरती आपण मात्र पाहतोय की आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ तुटून पडतोय आणि आपण मात्र पाहतोय की गोलंदाज हवी ठरतायत. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्त 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. सागर यांच्या विरोधामध्ये एक मोठा फटका जरूर आला होता, परंतु त्यानंतर वॉट अ कमबॅक बाय सागर. ही स्पेशालिटी राहिली आहे त्यांची, ही त्यांची ओळख राहिली आहे. पहिले षटक हाताळणं, कमीत कमी धावा खर्च करणं, P1चं षटक हाताळत असताना विश्वास सार्थ असा मारा करणं, हे सर्व कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहेत ना, ते सागरने अगदी जवळून दाखवलंय. त्याच्याकडे अनुभव खूप मोठा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तो भ्रमण करत असतो. सध्याच्या घडीला नवी मुंबई पोलीस दलामध्ये तो ॲथलेटिक म्हणून त्याची भूमिका दर्शवतोय. एक चांगला जवान देखील आहे, फिटनेस फ्रिकी आहे तो. आणि एक खेळाडू कसा असावा ना, एक मूर्तिमंत उदाहरण पेशकश करत असताना तेवढं शांत संयमाने तो क्रिकेट देखील खेळतोय. प्रतीक ठाकूर नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नवीन पेशकश LIG एंड कडून. आखू टप्प्याचा लाईन होता, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. कम्मालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय जरूर हवेमध्ये. क्षेत्ररक्षक सागर दरेकर, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. फलंदाज राजू नराळे देखील बाद होत आहेत. बघा, जसा राहुल जाधव बाद झाला त्याच्यानंतर उतरती कळा, नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. कुठलाही फलंदाज विकेटवरती थांबायचं नाव घेत नाहीये. आलेला प्रत्येक फलंदाज येतोय, हजेरी लावतोय, हो मी या स्पर्धेचा भाग होतो हेच काहीसं सांगतोय आणि आपली जबाबदारी पार पाडत नाहीये. परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की संघ अडचणीमध्ये सापडलाय. संघाला अडचणीमधून जर का बाहेर काढायचं असेल तर 2-3 मोठे फटके जर का पाहायला मिळाले तर सामन्याला रंगत येऊ शकते आणि ते 2-3 फटके पाहायला मिळतील का. नवीन फलंदाज नवनाथ, एक तेज तर्रार अंडरआर्मचा गोलंदाज आहे. रायगडमधील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये टॉपचा गोलंदाज आहे हा. ज्या वेळेला कळंबोलीचा संघ किंवा अगदी तालुकाने या स्पर्धेमध्ये पनवेलची बांधणी केली जाते त्या वेळेला आवर्जून आमंत्रण दिलं जातं नवनाथला. नवनाथ, तू फ्री आहेस का, आपल्याला एक स्पर्धा खेळायला जायची. काही दिवसांआधी अशीच एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, जिला मात्र बॉक्स टाईपचा वर्ल्ड कप म्हणून संबोधलं गेलं, तिथे अक्षयच्या प्रमुख नेतृत्वाखाली संघाची बांधणी केली गेली होती. त्या संघाचा देखील भाग होता नवनाथ. आणि बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये सातत्याने नवनाथ एक मोठं नाव राहिलंय. ऑन साईडला फटका खेळला गेलाय जरूर. पुलच्या माध्यमातून अमन लोहिया तिथे उपस्थित आहेत. अजून एक जबरदस्त असा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका दर्शवतोय. एक पेक्षा जास्त काय नाहीये. येणारे 7 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 29. घड्याळीचे काटे आम्हाला दर्शवतात मित्रांनो, वेळ झालेली आहे 5:20. एक विनंती असणार आहे, शिवस्वराज्य संघ चला संघनायक पाठवून द्या. यानंतर इथून जो जिंकेल त्याच्याबरोबर तुम्ही 2 हात करणार आहात. सायंकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. हळूहळू करून इथे मात्र आपण पाहतोय की
नाव बॅक टू द क्रिकेट. चला सामन्याला सुरुवात करायची. तमाम क्रीडा रसिकांचं मात्र पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत मात्र या व्यासपीठावरती करूयात. घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने येणारे 6 चेंडू. येणारे 5 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 28 धावांची. आपण पाहतोय की एक दैदित्यमान क्रिकेटचा सोहळा इथे मात्र आयोजित केला गेला. यावेळेस मात्र वॉड कॅच, काय कमालीचा कॅच इथे मात्र कंप्लीट केला गेला. पंचांचा इशारा अद्याप येणं बाकी आहे. यस इट्स आउट. फलंदाज बाद होतील. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्डच्या माध्यमातून काय देखणा कॅच पकडला गेलाय, कौतुक करावं लागेल. हॅलो. याच दरम्यान पाहतोय की आपल्या व्यासपीठावरती आपले आदरणीय पाहुणे आणि त्यांचा ताफा मात्र आलेला आहे. तर त्या तमाम पाहुण्यांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आदरणीय पोलीस इन्स्पेक्टर गणेशजी दळवी साहेब, त्याचबरोबर संजयजी झोळ साहेब, प्रमोदजी कोकाटे साहेब आणि दत्ता जाधव साहेब, कामुटे पोलीस स्टेशनचे आमचे कर्तव्य दक्ष हे अधिकारी वर्ग, जे मात्र आज आमच्या विनंतीला मान देऊन स्पेशली या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्याबद्दल नक्कीच आपण त्यांचं कौतुक आणि आभार व्यक्त करूयात. सद्रक्षणम खलनी ग्रहाय या एका ब्रीदवाक्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे, कायदा आणि सुव्यवस्था याचं संरक्षण करत असताना मात्र सर्वस्व अर्पण करत सर्वसामान्य जनतेला मात्र ज्यांनी संरक्षण दिलंय, अर्थातच या तमाम पोलीस बांधवांचं मात्र आपण व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आज आपण पाहतोय की आपण आपापल्या घरामध्ये सुखी आहोत, शांततेमध्ये झोप घेतोय, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन या समाजामध्ये समाजकंटकांच्या विरोधामध्ये ज्यांनी मात्र सदैव मुसक्या आवडल्यात असे आमचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी वर्ग आज स्पेशली आमच्या विनंतीला मान देऊन आलेत. अर्थात पी.आय. गणेशजी दळवी साहेब, संजयजी झोळ, प्रमोदजी कोकाटे आणि दत्ता जाधव या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि घेऊन जाऊयात सरळ सेमीफायनलच्या सामन्याकडे. सेमीफायनल मॅच, आजच्या दिवसातील अंतिम मॅच, शिवस्वराज्य वर्सेस यस 3 षटकांची मॅच असेल. शिवस्वराज्य वर्सेस आदित्यप्रिया लॉजिस्टिक या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच खेळवली जाते. तर 8 चेंडूचा सामना करत 23 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळणारा सुरेश मोहिते ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. तर सुरेश, आपण यायचंय, आपलं पारितोषिक इथून कलेक्ट करायचंय. बॅटिंग घेत आहे, टॉस जिंकलाय तुम्ही. आदित्यप्रिया लॉजिस्टिक, अजिंक्य टॉस जिंकलात ना? येस, ओके, ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला देऊयात. मुन्ना, मी बॅटिंग घेतली आदित्यप्रियाने, ठीक आहे. प्लेअर ऑफ द मॅच सुरेश मोहिते आलेत का?